पूजा भाईंदरमधील भाईंदर पूर्व येथील पूजा नगर भागात प्रेम त्रिकोणातून एका तरुणाचे अपहरण करून त्याला अमानुषपणे मारहाण करण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। 12 तारखेला रात्री फिर्यादी शेरियास मिश्रा याला आरोपींनी बळजबरीने एका इनोवा गाडीत बसवले आणि रात्रभर शहर फिरवत बेदम मारहाण केली। आरोपींनी एवढ्यावरच न थांबता शेरियासच्या अंगावर सिगारेटचे चटके दिल्याचाही आरोप केला आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपीने त्याला सोडून दिल्यानंतर त्याने तात्काळ उपचारासाठी रुग्णालय गाठले। या प्रकरणी डीसीपी राहुल चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार नवघर पोलिसांनी अपहरण, दरोडा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या गुन्ह्यातील उर्वरित 3 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असून प्राथमिक तपासानुसार हा संपूर्ण प्रकार प्रेम त्रिकोणातून घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। 12 तारखेला रात्री 11:30 वाजता फिर्यादी श्रेयस मिश्रा हा त्याच्या घरी असताना तिथे आरोपी आशिष राज यांनी फिर्यादीला त्याच्या घराच्या खाली बोलवले आणि त्यानंतर त्यांनी त्याला त्यांच्या इनोवा गाडीमध्ये बसवले आणि गाडीमध्ये बसवल्यानंतर त्यांनी त्याला संपूर्ण सिटीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरवलं आणि फिरवताना त्यांनी वेळोवेळी त्याला मारहाण केली, वेगवेगळ्या प्रकारची धमकी दिली आणि हा प्रकार कंटिन्युअसली सकाळी 9 वाजेपर्यंत चालू होता। सकाळी 9 वाजता त्यांनी त्याच्या घरी आणून सोडलं। त्यानंतर फिर्यादी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला आणि ऍडमिट झाल्यानंतर आपल्याकडे एमएलसी आली होती। एमएलसी आल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। ह्याच्यामध्ये आपण डेकॉयटी, किडनॅपिंग फॉर रॅन्सम आणि मारहाण या BNSच्या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। ह्याच्यामध्ये आपण 2 आरोपींना अटक केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये अद्याप 3 आरोपींना ह्याच्यामध्ये अटक करणं बाकी आहे। सर, फिर्यादीला सिगारेटचे चटके पण देण्यात आले आणि त्याच्यामध्ये सोन्याची चेन पण सोडण्यात आली असं काही आहे? येस, ह्याच्यामध्ये फिर्यादीला सिगारेटचे चटके दिलेले आहेत, प्लस ह्याच्यामध्ये त्याचा मोबाईल आणि सोन्याची चेन त्यांनी काढून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये जसं मी म्हटलं की आणखी 3 आरोपी अटक करणं बाकी आहे। तर या सगळ्या गोष्टी समोर येतील आणि प्राथमिक तपासांती आम्हाला असं निदर्शनास आलं आहे की ह्याच्यामध्ये फिर्यादी आणि आरोपी यांचं एका मुलीवरती प्रेम होतं आणि ह्या प्रकरणातून हे प्रकार घडलेला असावा असं प्राथमिकदृष्ट्या समोर येत आहे। परंतु ह्याच्यामध्ये अजून तपास झाल्यानंतर ह्याच्यामध्ये जास्त फॅक्ट्स समोर येतील।